नमस्कार, मी सचिन आवडे एल एस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या जे आहे ते देशभरामध्ये जनगणनेचं काम जे आहे ते सुरू आहे आणि दौंड तालुक्यामध्ये एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये जनगणनेच्या कामास शिक्षकांनी नकार दिलेला आहे। यामुळे 3 शिक्षकांवरती यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सध्या समोर येतंय। नेमका ही घटना काय आहे याबाबत आपण यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। काय सांगाल सर? काय सध्या राष्ट्रीय जनगणना कामकाज चालू आहे। दौंड तालुक्यात सदरचे कामकाज चालू असताना पारगाव मंडळाचे मंडळाधिकारी श्रीकृष्ण बाळासाहेब सिरसाट यांनी काल तक्रार नोंदवली आहे। त्या तक्रारीत त्यांनी असं नमूद केलेलं आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुलेवस्ती येथील रामदास बारावकर, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गलांडवाडी येथील सौ सुवर्ण कानिपनाथ खळदकर व सौ सीमा सुभाष साबळे या 3 शिक्षकांनी जनगणनेच्या कामात गैरहजर राहिलेले आहेत। त्यांना वारंवार सूचना देऊन हजर राहून कामकाज करण्याबाबत सुचवले असता ते गैरहजर राहिलेले आहेत। सदरचे कामकाज हे राष्ट्रीय जनगणनेचं कामकाज असल्यामुळे यात अडथळा निर्माण झालेला आहे। म्हणून राष्ट्रीय जनगणना अधिनियम 1948 मधील तरतुदीनुसार, त्याचप्रमाणे भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार या 3 शिक्षकांविरोधात यवत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या शिक्षकांची नावे काय आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून या बाबतीत काय कारवाई केली जाणार आहे? सदर जे शिक्षक आहेत त्यांनी राष्ट्रीय जनगणनेचं जे काम आहे त्या कामकाजाला विरोध केलेला आहे किंवा गैरहजर राहून नकार दर्शवलेला आहे। तर हा जनगणनेच्या कामात अडथळा आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात जनगणना अधिनियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे। त्यानुसार मंडलाधिकारी पारगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। तपासांती योग्य ती कारवाई करण्यात येईल। नेमके कोण 3 शिक्षक आहेत ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे? यातील जिल्हा परिषद शाळेचे 3 शिक्षक असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टुलेवाडी येथील रामदास साहेबराव बारावकर, त्याचबरोबर गलांडवाडी जिल्हा परिषद शाळा येथील सौ सुवर्ण कानिपनाथ खळदकर व सौ सीमा सुभाष साबळे हे 3 शिक्षक आहेत। आत्ताच आपण यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यांनी दौंडमधील 3 शिक्षकांवरती गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती दिली असून या बाबतीत अधिकचा तपास जो आहे तो पोलिसांकडून केले जात असल्याची माहिती जी आहे ती आपणास दिलेली आहे। एल एस मराठीसाठी रिपोर्टर सचिन आवड, दौंड।